सर्वप्रथम शौर्य दिनाच्या मी सर्व भारतीयांना सदिच्छा देतो। भीमा कोरेगाव हे एका अस्मितेचं नाव आहे, ज्या युद्धाने भारताचा इतिहासच नाही तर भूगोलसुद्धा बदलून गेलेला आहे। ज्या युद्धामुळे भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि संपूर्ण क्षेत्रामध्ये एक वेगळा प्रभाव निर्माण झाला आणि भारताला भारत म्हणून एक चेहरा प्राप्त होण्यासाठी जी मदत झालेली आहे, असे हे भीमा कोरेगावचे युद्ध आपणा सर्वांना माहीत आहे की 1 जानेवारी 1818 मध्ये ते लढलं गेलं। हे युद्ध लढत असताना त्यामध्ये जे 500 सैनिक होते आणि पेशव्यांचं जे 28,000 सैन्य होतं, यांच्यामध्ये जे युद्ध झालं त्या युद्धाने एकंदरीतच महाराजांच्या शौर्यावर शिक्कामोर्तब तर झालंच, परंतु एकंदरीत भारताचा जो इतिहास आहे तो इतिहास बदललेला आपल्याला दिसून येते। भीमा कोरेगावकडे फक्त ते युद्ध म्हणून न बघता त्याचा एकंदरीत सांस्कृतिक जो प्रभाव आहे तो प्रभाव शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न करीत असताना त्या युद्धाच्या संदर्भात आपण एक पार्श्वभूमी म्हणून काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की पेशवे, दुसरा बाजीराव पेशवा याची जी सत्ता होती ती असमतेवर आधारित आणि मानवतेला काळीमा फासणारी अशी सत्ता होती आणि ती सत्ता उलथवण्यासाठी ज्या 500 महाराजांनी इंग्रजांना मदत केली ती सामाजिक समतेसाठी आणि आम्ही माणसं आहोत, आमच्यामधली शूरता आहे आणि ती शूरता दाखविण्याची संधी त्यांना मिळाली होती। खरं म्हणजे महाराजांचा इतिहास हा प्रामाणिकतेचा इतिहास राहिलेला आहे आणि ही प्रामाणिकता आपल्याला वेळोवेळी दिसून आलेली दिसते। भारताचा जो इतिहास आपण बघतो आहे तो गुलामगिरीचा इतिहास दिसतो। शेख आले, हून आले, कुशाण आले, इस्लाम आले, इंग्रज आले, प्रत्येकाने भारताला लुटलं, भारताला हरवलं आणि गुलाम केलं। त्याचं कारण असं होतं की भारतातील जी 90% जनता होती त्या 90% जनतेला शस्त्र हातात धरण्याचा अधिकार नव्हता। विशेषतः अस्पृश्यांना शस्त्र हातात धरण्याचा अधिकार नव्हता। ज्या दिवशी अस्पृश्यांच्या हाती शस्त्र आलं, विशेष करून महाराजांच्या हाती शस्त्र आलं, त्या दिवशी भारताचा इतिहास नाही तर भूगोलसुद्धा बदलवलेला आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे महाराजांचे तेच हात होते की हातात तलवार घेतल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी एवढा मोठा हल्या असेल, त्या हल्याचं शिर एका दणक्यात धडापासून वेगळं करण्याची ताकद त्या महाराजांमध्ये होती आणि तीच ताकद इंग्रजांनी वापरून घेतली आणि आपली सत्ता या ठिकाणी प्रस्थापित केली। आपण बघतो आहे की शिरूर या ठिकाणी जी बॉम्बे इन्फंट्री आहे ती तुकडी होती आणि त्या तुकडीला मेसेज आला की पेशव्याचं सैन्य कोरेगाव या ठिकाणी येत आहे आणि ते पुण्यावरून चाल करून जात आहे। तेव्हा त्यांचा जो कॅप्टन होता फ्रान्सिस टॉटन यांच्या नेतृत्वामध्ये हे 500 महार शिरूरवरून कोरेगावच्या दिशेनं निघाले। ते साधारणतः 27 मैलाचं अंतर रात्रभर ते चालत आले। रात्रभर त्यांना पाणीसुद्धा प्यायला मिळालं नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता त्या पेशव्याच्या सैन्यासोबत यांचं युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांनी ज्या निकरीनं ते लढलं, म्हणजे खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, परंतु जिंकलो पाहिजे ही जी भावना होती, ती शूरता होती, ती शूरता त्यांनी दाखवली आणि पेशव्यांच्या 28,000 फौजेचा त्यांनी पराभव केला। अर्थात या ठिकाणी जो स्टॉटन होता त्याचं नेतृत्व होतं आणि सोबतच महाराजांचे जे सैन्यामधील अधिकारी होते, जे रतन नाक असेल किंवा बाकीचे जे लोक होते, त्यांची जी हिंमत होती, या हिमतीच्या भरोशावर हे युद्ध लढलं गेलं आणि ते जिंकल्या गेलेलं आहे। हे युद्ध लढत असताना त्यांनी ज्या पद्धतीनं वर्मावर घाव घालण्याचं काम केलं तर त्यांच्या नेतृत्वाला नेस्तनाबूत करण्याची जी त्यांची रणनीती होती, बापू गोखले हा पेशव्यांच्या सैन्याचा नेता होता, त्या नेत्यावरच अटॅक करण्याचं काम त्यांनी केलं, परंतु बापू गोखले वाचला, परंतु त्याचा मुलगा जो होता तो मुलगा दुसरी खिंड लढत होता आणि त्याच्यावर अटॅक केला आणि त्याचा मुलगा त्या ठिकाणी मृत्यूशयी पडला। ही गोष्ट बापू गोखलेंना कळली आणि तो खचून गेला। खरं म्हणजे यांची जी शूरता होती, महाराजांची जी शूरता आणि इच्छाशक्ती होती, त्याच्यासमोर
पेशव्यांचे 28,000 सैन्य टिकाव धरू शकले नाही. सकाळी 10 पासून रात्री 10 पर्यंत हे युद्ध चालत गेलं. कधी पेशव्याच्या बाजूने तर कधी इंग्रजांच्या बाजूने हे युद्ध लढत होतं. जेव्हा पेशव्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की आपण यांना जिंकू शकत नाही आणि ती जी भीमा नदी आहे ती रक्तानं लाल झाली, तेव्हा त्यांनी पळून जाण्याचा जो प्रयत्न केला आणि युद्धात शरणागती पत्करली. इतिहासकार या घटनेला माघार घेतली असं म्हणतात, परंतु मला असं वाटते आहे की बापू गोखले आणि बाजीराव पेशव्याचे सैनिक त्या ठिकाणाहून पळून गेलेले आहे, कारण की त्यांना माहीत आहे की या ठिकाणी आपण आता यानंतर युद्ध करू शकत नाही. हे 500च होते आणि ते 28,000, म्हणजे 28,000ला जर 500नं डिव्हाइड केलं, भागलं, तर तो 56 भागाकार येतो. आणि अब तक 56 म्हणजे तुझ्यासारखे 56 पाहिले ही जी म्हण आहे ती भीमा कोरेगावच्या युद्धातूनच आली, कारण एका एका महारानं 56 लोकांचा पराभव केलेला आहे आणि ती महारांची ताकद होती. ज्यांनी ज्यांनी महारांना संधी दिली, कारण की महार म्हणजे आपल्या धनाशी प्रामाणिक असलेला व्यक्ती. आपण बघतोय की विठू महारानं बिदरच्या बादशाकडून 52 हक्काची जी सनद आणली होती ती विठू महाराच्या शौर्यामुळे आणि त्याच्या प्रामाणिकपणामुळे. महार मुळातच प्रामाणिक आहे. ज्या ज्या ठिकाणी महार गेले त्यांनी प्रामाणिकपणे आपापलं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ते युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर महारांच्या शौर्याचा जो इतिहास आहे तो इतिहास इंग्रजांनी कोरून ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 20 लोक कामी आलेले आपल्याला दिसून येतात आणि 3 महार हे जखमी झालेले आहेत. त्या साऱ्यांची नावं लिहिलेली आहेत. त्या साऱ्यांच्या नावांचा आपण विचार जेव्हा करतो, त्यांची नावं जी आहेत ती त्यांच्या नावाच्या शेवटी नाक लावलेलं आहे. म्हणजे ती 20 नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो की ते 20 नावं जी आहेत त्या 20 नावामध्ये त्यांच्या नावाच्या शेवटी नाक लावलेलं आहे. हे कामी आलेले आहेत, त्यांचा मृत्यू या युद्धामध्ये झालेला आहे. आणि त्यामध्ये गोपनाक मोठनाक, शमनाक एशनाक, भागनाक हरनाक, अबनाक काननाक, गणनाक बालनाक, बालनाक घोडनाक, रूपनाक लखनाक, बीटनाक रामनाक, बटीनाक धाननाक, राजनाक गणनाक, बापनाक हबनाक, रेननाक जाननाक, सजनाक एसनाक, गणनाक धरमनाक, देवनाक अनाक, गोपालनाक बालनाक, हरनाक हरिनाक, जेठनाक दिननाक, गगनाक लखनाक, ही 20 महार त्या ठिकाणी त्या युद्धामध्ये कामी आले. आता नाक, आपण नाक हा उच्चार करत असताना महार हे पूर्वीचे नागवंशीय होते आणि नागवंशी हे लढाऊ जमात होती. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला दीक्षा घेण्याचं कारण सुद्धा होतं, कारण नागपूर ही नागांची भूमी होती आणि नाग हे लढवे होते, ते राजे होते. आपण बघतोय की आपला जो इतिहास आहे तो तक्षक नागापर्यंत जातो. तक्षक नाग ज्याच्यावरून तक्षशिलेचं नाव पडलेलं आहे आणि महार ही जमातच ही लढव्य होती, परंतु बौद्ध धम्माचे पाईक म्हणून त्यांनी अहिंसा स्वीकारली आणि मग बौद्ध आणि आर्य यांच्यामध्ये जो संघर्ष झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सारं ती उपपत्ती मांडलेली आहे की महार पूर्वाश्रमीचे बौद्धच होते आणि जे लढव्य होते राजे होते आणि यांचा संदर्भ आपल्याला कुठपर्यंत जातो, तर हा संदर्भ आपल्याला तक्षक नागापर्यंत जातो आहे. म्हणजे तक्षशिला विद्यापीठ ज्या विद्वान व्यक्तीच्या नावावर आहे, तक्षक नाग जो राजा होता त्याच्या नावावर आहे, त्याचे वंशज हे सारे नाक नाव लावणारे जे होते ते सारे, म्हणजे माझ्या आजोबाचं नाव हे चंद्रनाग होतं, त्यांच्या भावाचं नाव इंद्रनाग होतं, त्यांच्या वडिलाचं नाव जेठनाग होतं, कारण की नाग आणि नाग हे सारखेच होते. आणि म्हणून महारांना एक राजेशाहीचा एक लढव्यांचा इतिहास आहे आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये झालेली दिसते. त्यांच्या सन्मानार्थ म्हणजे या लढाईचं वर्णन तर एवढं म्हणजे इंग्रजी सत्तेच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवावी अशी ती लढाई होती. इतिहासकारांनी त्या संदर्भात वेगवेगळे मतं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्यांच्या सन्मानार्थ 1824 मध्ये एक जो स्तंभ त्या ठिकाणी उभारला गेला तो विजयस्तंभ आहे आणि त्या विजयस्तंभावर लिहिलेला आहे, जे विजयस्तंभावर लिहिलेलं आहे किंवा इतिहासकारांनी या लढाईचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन जर आपण लक्षात घेतलं तर ते म्हणतात की हे युद्ध म्हणजे तर युद्ध दुसरं तिसरं काही नाही, तर 75 फुटाचा तो स्तंभ त्या ठिकाणी उभारून ठेवलेला आहे आणि त्यात 20 शहीदांची 30 जखमी महारांची नावं कोरलेली असून त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की वन ऑफ द
ट्रिम्पस ऑफ द ब्रिटिश आर्मी ऑफ द अर्थ, म्हणजे ब्रिटिश आर्मीनी जे काही अतुलनीय कामगिरी केली त्याचं हे प्रतीक आहे, ज्याला इतिहासात तोड नाही. विविध इतिहासकारांनी या महार सैनिकांच्या बद्दल, म्हणजे बॉम्बे इन्फंट्रीमध्ये जे 500 महार होते त्या सैनिकांच्या शौर्याबद्दल जे लिहून ठेवलेलं आहे, त्यापैकी प्रिन्सेप म्हणतो की या महार सैनिकांची जी कामगिरी आहे ती डोळ्यानं बघितलेल्यांना विश्वास न ठेवण्यासारखी आहे. ती आश्चर्यकारक अशी कामगिरी आहे. आणि त्याचं कारण होतं की महारांमध्ये असलेलं धाडस आणि पेशव्यानं ज्या पद्धतीनं अमानवीपणे अस्पृश्यांना वागवलं त्याच्याबद्दलची त्यांच्याबद्दल असलेली चीड, या दोन्ही गोष्टी आपल्याला दिसून येतात. आणि भीमा कोरेगावच्या युद्धानंतर भारताला भारतपण प्राप्त झालेला आहे. आणि आज भारतामध्ये जे माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार प्राप्त झालेला आहे त्याचं श्रेय त्या लढाईला जाते. कारण की त्या काळात ते युद्ध काही इंग्रज विरुद्ध भारतीय असं नव्हतं, लहान लहान संस्थानं होती. आणि जे सैनिक होते तिथं राष्ट्रभावना नावाची गोष्टच नव्हती. भारत राष्ट्र नव्हता, ते राष्ट्र फक्त सम्राट अशोकाच्या काळातच होतं. त्यानंतर भारत आजसुद्धा राष्ट्र नाही आहे. आज भारत हा देश आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्र ही संकल्पना ही एकजीवी संकल्पना सांगितली. आजही भारत राष्ट्र झालेला नाही आहे. आपल्याला ते निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. म्हणजे शेवटची लढाई जी इंग्रजांची होती ती भीमा कोरेगावची होती आणि त्यानंतर पेशवाई संपलेली आहे. म्हणजे हे युद्ध मराठ्यांच्या विरुद्धचं नव्हतं, हे पेशवाईच्या विरुद्धचं होतं, अन्यायाच्या विरुद्धचं होतं. आणि म्हणून या युद्धानं संपूर्ण भारतावर इंग्रजांचं राज्य आलं आणि इंग्रज भारतात आले म्हणून या ठिकाणी पोलीस प्रशासन आलं, न्यायव्यवस्था आली, सामाजिक सुधारणा आल्या, शिक्षण आलं. आणि माणसानं, भारतीय लोकांना शिक्षणासोबतच सामाजिकतेची जाणीव आली आणि अस्पृश्यांना इंग्रजांमुळे सैन्यामध्ये संधी मिळाली. आणि म्हणून महारांना शिक्षणाचा वारसा मिळाला. आणि तो वारसा मिळाल्यानंतर त्यांची प्रगती व्हायला सुरुवात झाली. त्यांना माणूस म्हणून आणि व्यक्ती म्हणून विकासाची संधी मिळाली. आणि त्यानंतर इंग्रजांचं काम झालं आणि भारतातील सामाजिकता लक्षात घेता त्यांनी महारांची भरती बंद केली. महारांची भरती बंद केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगाव या ठिकाणी जाऊन त्या योद्ध्यांचं, कामी आलेल्या योद्ध्यांचं त्या स्मारकाचं दर्शन घेतलं. आणि तिथून 1927मध्ये इंग्रज सरकारच्या विरुद्ध एल्गार पुकारला की तुमची सत्ता प्राप्त करण्यासाठी आम्ही मदत केलेली आहे, आम्ही लढाऊ जमात आहोत आणि म्हणून महारांची भरती पुन्हा सुरू केली पाहिजे. म्हणजे तो जो 1927चा व्हाईस होता तो व्हाईस इंग्रजांनी ऐकला आणि पुढे महारांची सैन्यामध्ये भरती झाली. आणि जर समजा त्या ठिकाणी इंग्रजांचा पराभव झाला असता, पेशवाई पुन्हा प्रस्थापित झाली असती, तर भारताला भारतपण प्राप्त झालं नसतं. भारतातील लोकांना माणसं म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त झाला नव्हता. म्हणजे इंग्रजांच्या काळात ज्या सामाजिक शैक्षणिक सुधारणा झाल्या, पोलीस यंत्रणेची सुधारणा झाली, इंग्रज या ठिकाणी आले म्हणून देशाची उभारणी झाली. आणि या ठिकाणी जे 85% जे बहुजन समाज आहे त्यांच्या विकासाची प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून भीमा कोरेगावचं युद्ध ते इंग्रजांच्या दृष्टीनं जेवढं महत्त्वाचं होतं त्यापेक्षा 10,000 पट हे भारतीयांच्या दृष्टीनं महत्त्वाचं झालेलं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून भीमा कोरेगाव हे फक्त युद्ध नव्हतं, तर ती एक परिवर्तनाची नांदी होती. तिथून परिवर्तनाला सुरुवात झाली आणि ती परिवर्तनाची सुरुवात आपण बघतोय की 1947 पर्यंत येऊन पोहोचली. आणि 1947च्या नंतर दुसरं जे काम होतं माणसाला माणूसपण द्यायचं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि भारतीय राज्यघटना माणसाला माणूस म्हणून स्वीकारणारी निर्माण झाली. भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर भारत प्रजासत्ताक राष्ट्र झालं. आणि प्रजासत्ताक राष्ट्रामध्ये या साऱ्या ज्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला, प्रत्येकाला ज्याचे ते हक्क मिळाले, ते सारं त्या युद्धामुळे झालं आहे असं मला वाटतं आहे. हे धाडसाचं होणार नाही. आणि तिथून खऱ्या अर्थानं माणसाला माणूस म्हणून जगण्याची जी प्रेरणा मिळाली. महारांचा जो इतिहास आहे तो इतिहास आपण बघितलेला आहे की तो शूरवीरतेचा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा महारांच्या हाती शस्त्र आलं तेव्हा तेव्हा गुलामगिरी नष्ट केलेली आहे. आजही आपण बघतोय की महार बटालियनचा इतिहास जर आपण काढला भारतीय सैन्यामध्ये तर तो शूरतेचा आणि वीरतेचाच आहे. आणि जेव्हा जेव्हा शस्त्राचं धारण करण्याचा अधिकार महारांना मिळाला किंवा अस्पृश्यांना मिळाला तेव्हा तेव्हा या ठिकाणी इतिहास घडलेला आपल्याला दिसून येतो आहे. तो 75 फुटाचा जो विजय स्तंभ आहे ते इंग्रजांनी त्यांचं मोल जाणलं. कारण की त्या 75 फुटाच्या स्तंभावर 20 लोकांचा मृत्यू झाला असेल. 20 लोकांनी आपलं जीवन अर्पण करून
भारताला भारत म्हणून उभं करण्यासाठी मदत केलेली आहे त्यांना मी आदरांजली व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्या शौर्य दिनाच्या मी सदिच्छा आपणास व्यक्त करतो. धन्यवाद.